दंड. श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान देत आहेत. प्रथम त्यांच्या श्री भगवान वाचं असेच सुरुवात झालेली चौथ्या अध्यायाची. तर ते काय म्हणतात, अर्जुना इमम योसते योगम प्रोक्तवान हमाव्यम योसवान मने प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रोई. हे मी तुला ज्ञान देत आहे. हे मी प्रथम कोणाला दिलं, योगम प्रोक्तवान हमाव्यम युवस्वानाला दिलं. मग नंतर युवस्वानानं म्हणून दिलं, म्हणून आपला पुत्र असं हे गा. आणि हे जे ज्ञान आहे सकाले नियमाता योगो नष्टपर्यंत, फार काळ झाला याला ज्ञानाला ह्या, त्यामुळं हा योग नष्ट झालेला आहे. तर त्यामुळं मी तुला हे ज्ञान पुनश्च सांगतो. तर अर्जुन काय ग बसायला तयार आहे का, मला सांगा बरं माय बाबू. तो म्हणला, देवा असं कसं होईल, तो तुमचा अपरमभूतो जन्म परमजन्म दिवस होता, त्याचा तो जन्म कवाचा आहे, तुमचा अलीकडचा आहे. परमजन्म कथमेत दिजानिया तो माधव प्रत्ववानी ती, आणि तुम्ही त्याला हे ज्ञान सांगितलं, हे कसं काय समजावं. मग श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात, अर्जुना मी आजोपी सन्न वेयात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वमधिष्ठाये संभवा म्यात्म माया. मी आजोपी आहे, अजन्म आहे, अव्ययी आहे, अविकारी आहे. आजोपी सन्य वेयात्मा भूताचा ईश्वर आहे, भूता नामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वमधिष्ठ आहे. पण प्रकृतीला माझ्या अधिष्ठी करून मी अवतार घेत असतो. अर्जुना युगामध्ये कशाला घेतो, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे. पण हे माझं जे जन्मकर्म आहे अर्जुना, जन्मकर्मच मे दिवे मेवम यवेती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. माझं हे जन्मकर्म जे आहे ते ज्याला समजलं तो माणसाला पुन्हा ह्या प्रपंचात यावं लागत नाही, तो मुक्त होतो आणि ह्या प्रपंचाच्या बंधनातून प्रपंचाच्या दुःखातून तो सुटतो. मायबाबो, म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की श्रीकृष्ण महाराजाचं जन्मकर्म समजून घ्या आणि ह्या संसारातून मुक्ती मिळवा. दंडोत प्रणाम, दंडोत.